बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले, मंदिरं पाडल्या गेले, महिलांचा अवमान केला गेला आणि त्या हिंदूंच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता त्या कट्टरवादी जहाल मतवादी लोकांना धडा शिकवावा यासाठी निषेध करण्याकरता वरुडमधल्या सकल हिंदू समाजाने आज मोर्चा काढला। वरुड, शेंदूरधना घाट, वरुड तालुका आज संपूर्ण कडेकोट बंद होता आणि एक भावना आहे की मुस्लिमांनी आपला धर्म वाढवावा ना, धर्म जपावा, परंतु हिंदूंना जबरदस्तीनं धर्मांतर करायला लावणं, त्यांना मारणं ही कोणती मानसिकता आहे। आणि म्हणून जगामध्ये कुठेही सत्तांतर हो, हे हिंदू मंदिरं पाडणं, हिंदूंवर अत्याचार करणं, महिलांवर बलात्कार करणं हे अतिशय निषेधार्ह आहे। आणि आजच्या या मोर्चामध्ये सगळे लोक उपस्थित राहून त्यांच्या तीव्र भावना ह्या दाखवून दिल्या। सर्वांची आशा मोदीजींकडे आहे आणि मोदीजींनी संपूर्ण बांगलादेशच्या राज्यकर्त्यांना सांगितलं आहे हिंदूंचं संरक्षण झालं पाहिजे आणि म्हणून त्या भावनेच्या पाठीशी उभं राहण्याकरता आजचा सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला। आणि त्यासोबतच हेही दाखवून देण्यात आलं की हिंदू आता अत्याचार सहन करणार नाही, हिंदूची एकजूट राहील आणि असे निर्गुण प्रकार कुठेही सहन केले जाणार नाही। आज उद्धव ठाकरे असे म्हणाले की पवार आणि काँग्रेसने आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, नंतरच माझा पाठिंबा राहील। अच्छा, असं म्हणाले का? मग आता त्यांना जरा करू द्या ना, आम्ही काही सल्ला द्यायची गरज नाही आहे काँग्रेसला, पवारांना आणि उद्धव ठाकरेंना। भाजप महायुती ही एक संघपणे लढेल आणि एक संघपणे जिंकून येईल। हे लुटुपुटूचे भांडण करत असतील, खरं भांडण करत असतील, खरं म्हणजे किती झुकावं उद्धव साहेबांनी, किती झुकावं। आणि त्याच्यामुळं त्यांची सहनशक्तीच्या पलीकडे जर जात असेल, काँग्रेसवाले खूपच झुकून घेत असतील तर त्याच्यामधून असे शब्द निघत असतील त्यांचे। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं सध्या महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते रस्सीखेच सुरू आहेत, नाना पटोले असेल किंवा मग संजय राऊत यांच्यामध्ये कलगीतुरा रंगण्याचं पाहायला मिळत आहे, काय सांगणार? संजय राऊत कोणती आघाडी युती ठेवू शकत नाही, कारण का विघ्न घालणारा, विघ्न संतोषी माणूस संजय राऊत आहे। आमच्या खेडेगावामध्ये एखादा माणूस राहायचा आणि त्याच्यापासून बिलकुल लपून ठेवल्या जायचं। पोरीला पाहुणे पाहायला आले तर या अमक्या माणसाला बिलकुल सांगू नका, कारण का त्याचा शिरस्ता असा राहायचा का तो नक्की लग्न तोडायचा। असा लग्न तोड्या जर असेल तर संजय राऊत आहे। आणि त्याच्यामुळं संजय राऊत जिथं आहे तिथं भकास आहे आणि विध्वंस आहे। सर, एक शेवटला प्रश्न, मिलिंद नार्वेकरांना शिवसैनिकांनी पत्र लिहिलं आहे की उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीमध्ये वापर होतोय। कोण कोणाचा वापर करतो तेच त्यांना कळत नाही आहे, परंतु एक गोष्ट नक्की आहे की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मात्र दुःख होत असेल, कारण की वक्फ कायदा, आता सेक्युलर सिव्हिल कोड, अग्निवीर सारखी नागरी संरक्षणाची मोहीम जे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात होतं ते सगळं मोदीजी करतात आहे। म्हणजे मोदीजींनी कालच्या भाषणामध्ये सेक्युलर सिव्हिल कोड, कॉमन सिव्हिल कोडच्या जागेवर, अरे तुम्ही धर्मनिरपेक्ष आहे ना, मग कोणत्याच धर्माचा कायदा नाही लावायचा ना सिव्हिलसाठी, ना हिंदू धर्माचा, ना मुस्लिम धर्माचा, ना ख्रिश्चन धर्माचा, आणि सेक्युलर धर्मनिरपेक्ष सिव्हिल कोड एवढं चांगलं जर काढलं असेल तर काँग्रेसने, राष्ट्रवादींनी त्याला समर्थन करायला पाहिजे। शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव उद्धव ठाकरेंनी समर्थन करायला पाहिजे। वक्फ कायदा, या वक्फ कायद्यामध्ये सगळ्या मुसलमानांनाच त्रास आहे, त्यांच्या जमिनी हडपल्या जातात आणि धनदांडगे लोक त्याच्यावर बसून राहतात, राजकारणी लोक त्याचा फायदा घेतात। मुस्लिमातले गरीब म्हणतात की वक्फ कायद्यामध्ये सुधारणा केली पाहिजे। बाळासाहेब ठाकरे तर नेहमी म्हणायचे की वक्फ बोर्डच रद्द करा, आणि म्हणून अग्निवीर की भारतामधला तरुण याला सैनिकी प्रशिक्षण असलं पाहिजे, शिवसेना प्रमुख वारंवार सांगायचे। जे शिवसेना प्रमुखांना वाटायचं तेच जर मोदीजी करतात आहे, मग उद्धव ठाकरेंची कोंडी नाही होणार।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.